नमस्कार. बातम्या आहे दैनिक सम्राट टाईमच्या शुभारंभ अंकाच्या प्रकाशन सोहळ्याची. डिजिटल क्रांतीची नवी चळवळ दैनिक सम्राट टाइम्स या नव्या दैनिकाच्या शुभारंभाच्या अंकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. शिवशक्ती भीमशक्तीचे प्रणेते, युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते भाई तानसेन ननावरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. पत्रकार श्याम वाडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. दैनिक जनसम्राट टाइमचे मुख्य संपादक मुकुंदराव शामराव ननावरे याने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल, आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. हो हो क्लिक करा तिकडे. तिकडे बघा. साहेबांना नाही साहेब जरा पेपर वरती घेऊन स्टेजवर आहे ना, पेपर स्टेजवर आहे खाली. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आदर्शांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. माझे बंधू, माझा धाकटा भाऊ मुकुंद, त्याच्या अनेक दिवसाचं स्वप्न आज साकार होत आहे. मुकुंद आपलं स्वतःचं दैनिक वर्तमानपत्र सुरू करत आहे. ही माझ्यासाठी फार मोठी आनंदाची बाब आहे. आणि त्याहीपेक्षा गुलाबरावांच्या हस्ते त्याचं प्रकाशन होतं. इथं माझ्यासाठी अजूनही दुधात साखर पडण्यासारखी मुकुंद ज्या टिटवाळा गावात, टिटवाळा शहरात, टिटवाळा हे अतिशय पवित्र असं स्थळ आहे. आज संकष्टी आहे. टिटवाळ्याच्या गणपतीला अष्टविनायकामध्ये त्यांची गिनती होते. अशा पवित्र स्थळी आज आपण दैनिक वर्तमानपत्राचं प्रकाशन केलं. मी आपलं मनापासून कौतुक करतो, अंतःकरणापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि मुकुंदला एक शब्द देतो. गेली 50-60 वर्षाच्या माझ्या चळवळीच्या आयुष्यामध्ये अनेक कार्यकर्ते मी घडवले. त्याही बरोबर अनेक पत्रकार देखील मी घडवले आहे. बातमी कशी लिहायची, अर्ज कसा लिहायचा, तिथून सुरुवात करता करता आमचे मित्र राजू धनके इथे बसलेले आहेत. दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक दिवाकर शेजवळ हा देखील आपल्या तालमीतून तयार झालेला. आणि म्हणून या संदर्भात मला जी काही माहिती आहे, माझं जे ज्ञान आहे, माझी जी राजकीय मीमांसा आहे, राजकीय भूमिका आहे, तिचा आपल्या पाठीशी उभं करण्याचा प्रयत्न करेन. आणि वर्तमानपत्र, दैनिक वर्तमानपत्र चालवणे फार मोठं आव्हान आहे आणि ते मुकुंदी स्वीकारलं, झिपारलं. अर्थात गुलाबराव पाटलांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे, शिवसेनेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये फार 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 मोठी अडचणी असं मला वाटत नाही. परंतु वर्तमानपत्र माननीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेली आणि शिवसेनेची सत्ता जर आली 1995 साली, त्याचं श्रेय जितकं बाळासाहेब ठाकरेंना जातं
त्याहीपेक्षा जास्त श्रेय ते दैनिक सामना पत्राला द्यावं. सामनाने शिवसेनेचा विचार खेड्या पाड्यात पाड्यामध्ये पोचवला, घराघरामध्ये पोचवला. आणि तीच परिस्थिती किंवा तीच जबाबदारी आज मुकुंद आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. हा जो शिवशक्ती भीमशक्तीच्या एकजुटीचा विचार परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार यांना एकत्रित करून या महाराष्ट्रामध्ये आपण जे एक नवीन वादळ उभं केलं, ती फार मोठी जबाबदारी आज आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. शिवशक्ती भीमशक्ती ही निवडणुकीची युती नाही आहे, निवडणुकीचा समझोता नाही आहे. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली समाज व्यवस्था, वर्गविहीन वर्णविहीन देश निर्माण करणं, असा देश, असा समाज तर जिथे कोणी वरच्या जातीचा नसेल, कोणी खालच्या जातीचा नसेल, कोणी श्रीमंत नसेल, कोणी गरीब नसेल, कोणी कुणाचं शोषण करणार नाही, कोणी कुणावर अत्याचार अन्याय करणार नाही, वर्गविहीन वर्णविहीन समाज निर्माण करणं बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं. रयतेचं राज्य प्रस्थापित करणं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. आणि ते छत्रपती शिवरायांचं, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी मुकुंदसारखे कार्यकर्ते समर्पित आयुष्य जगत आहे, वाहून घेतलेलं आहे. त्याचा मला खूप आनंद वाटतो. खरं पाहिलं असता मी विचार करतो, ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये आपण बसलेलो आहोत, पाटील साहेब, गुलाबराव, शिवसैनिक आणि भीमसैनिकांच्या रक्तरंजित संघर्षाने माखलेला हा जिल्हा आहे. या कल्याणमध्ये, ठाण्यामध्ये, अंबरनाथमध्ये, उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या आमच्या सारख्या मारामाऱ्या, सारखे डोकोफोडी, सारखी दुश्मनी. आणि मग जेव्हा त्या महाराष्ट्रामध्ये दोन प्रश्न असे निर्माण झाले, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा प्रश्न आला, औरंगाबादच्या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने विरोध केला. शिवसेनेने मुंबई बंद केली, नामांतराच्या विरोधात मोर्चे काढले, विरोध केला. आणि ज्यावेळेस नामांतराचा प्रश्न सोडवण्याची वेळ आली, मातोश्री मीनाताई ठाकरेंचे आमच्यावर फार मोठे उपकार आहे. मीनाताईंनी बाळासाहेबांचा मूड बघून आम्हाला एकदा चर्चेला बोलवलं. आणि जो ठरावासाठी 17 वर्ष आम्ही संघर्ष केला, नामांतराचा कायदा करण्याचा प्रयत्न केला, सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी एका मिनिटात तोडगा काढला, ज्याला कॉम्प्रोमाइजिंग फॉर्म्युला म्हणतात. बाळासाहेबांनी सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर करा. मी म्हणाल 17 वर्ष आम्ही एकमेकांचे डोकं फोडले, एका मिनिटात हा प्रश्न मिटला. दुसरा लढाई निर्माण झाली रिडलची. मुंबईच्या विलेपार्ले मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होती. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा पुनरुच्चार केला, हिंदुत्वाचा घोषणा केली. त्या निवडणुकीवर मध्ये बाळासाहेबांना दोषी ठरण्यात आलं, त्यांचा मतदानाचा अधिकार डिस्काउंट घेतला आणि देशामध्ये हिंदुत्वाची लाट आली, राज्यामध्ये लाट आली. आणि त्याच वेळेस मुकुंदा लोकसत्ता पेपरमध्ये आहे ना, लोकसत्ताचे माधव गडकरींनी एक लेख लिहिला आणि तिथून वाद निर्माण झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी राम आणि कृष्णावर निंदा केली, टीका केली, अपकीर्ती केली, गैरप्रचार केला, अशा प्रकारचं लिखाण करून मोठा संघर्ष पेटवला. आणि मग म्हणण्याप्रमाणे तशीच परिस्थिती झाली. शिवसैनिक आणि भीमसैनिक आमने सामने उभे ठाकले रिडलच्या मुद्द्यावर. महाराष्ट्र पेटण्याची परिस्थिती निर्माण झाली. अशा वेळेस शंकरराव चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्यांनी बैठक बोलवली. बाळासाहेबांनी सांगितलं, बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं, जे पुस्तक महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण जे सरकारने प्रकाशित केलं आहे, बाळासाहेब ठाकरे म्हणाले की त्या पुस्तकाला तळटीप लिहा, त्याला फुटप्रिंट म्हणतात, त्या तळटिपेमध्ये एवढा उल्लेख करा की या पुस्तकात प्रकाशित झालेल्या विचाराशी महाराष्ट्र शासन जबाबदार नाही.
फूटप्रिंट आणि संपलं भांडण. शिवसैनिकांनी भीमसैनिकांनी एकत्र येऊन जल्लोष केला. आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडला की बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेशी जर आपला संपर्क असता, जर आपली बैठक वैचारिक देवाणघेवाण असते, तर आतापर्यंत या महाराष्ट्राचं चित्र वेगळं झालं असतं. काँग्रेसने शिवसेना, भारतीय जनता पक्ष या जातीयवादी पक्षांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस आरपीआयटीला विजय करा एका वाक्यावर रिपब्लिकन आंबेडकरी समाजाला हायजॅक केलं, पळवून नेण्याचं काम केलं. अतिरेकी विमानं पळवतात, काँग्रेसने समाज पळवला. आणि तो डेडलॉक तोडण्यासाठी शिवशक्ती भीमशक्ती 2004 सालापासून गुलाबराव पाटील आपल्या महाराष्ट्रामध्ये कानोकानी गावोगाव जाऊन फिरण्याचा प्रयत्न करत. या ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुका झाल्या. शिवशक्तीची भीमशक्तीची ताकद समर्थपणे शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली, आजही आहे. आणि ती शिवशक्ती भीमशक्तीचा एकजुटीचा विचार घेऊन मुकुंदराव दाखवून पुढे निघाला. अण्णासाहेब रोकडे साहेब शिवशक्ती भीमशक्तीचा जयघोष करणाऱ्या कार्यकर्त्यांना कल्याणमध्ये आमच्या लोकांवर हल्ले झाले. हो, तुम्हाला घेऊन मी 18 केसेस केलेले आहे कल्याणमध्ये. अण्णासाहेब रोकडेंना काही सोपं नव्हतं. या कल्याणमधून आमचा DM गायकवाड वारला बिचारा, त्याला पळून जावं ना का शिवसेनेची युती केली, शिवसेनेची दोस्ती केली. आमच्या उल्हासनगरला सकाराम घोडके त्याच्या घरावर हल्ला झाला. मनोज जोशी धावून गेले त्याच्या मदतीला, गावाला निघून गेलं. हा अत्यंत खडतर मार्ग होता, पण तुम्हाला विश्वास होता की बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांच्या विचारावर प्रेम करणारा माणूस. आणि आज आपण चित्र बघत आहोत. आज सर्व आंबेडकरी जनता शिवशक्ती भीमशक्तीच्या माध्यमातून काँग्रेसला भुईसपाट केलं आहे. शिवशक्ती भीमशक्तीच्या विचारानं आज आंबेडकरी समाज शिवसेनेकडे जवळ आलेला आहे, आकर्षित झालेलं आहे. मी आजच्या प्रसंगी जास्त न बोलता मुकुंदराव ननावर यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या कार्याला यश येऊ आणि त्यांच्या हातून फार मोठं कार्य हो. मुकुंदा, आपल्याला मतदार घडवण्याचं काम तुमच्या लेखणीच्या माध्यमातून करायचं आहे आणि त्यासाठी आपला दैनिक जनसम्राट मोलाची कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन पुन्हा आमच्या आया बहिणींचं मनापासून कौतुक करतो. या ठिकाणी आलो, आपल्या सर्वांना भेटायची संधी मिळाली, माझ्यासाठी मोठी भाग्याची आनंदाची बाब आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद तानसेन भाई. मी